कडून सध्या जल्लोष साजरा होतोय आणि अगदी थोड्या वेळात उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे दोन्ही नेते जल्लोषामध्ये सहभागी होतील। नीटच्या पेपर फुटीच्या प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्ली, मुंबई, महाराष्ट्रासह देशभरामध्ये तब्बल 26 दिवस पेटलेल्या आंदोलनाच्या वणव्यानंतर अखेर काल प्रधान यांनी राजीनामा दिलाय। तरुणाईच्या बुलंद आवाजाला न्याय मिळालाय आणि याच विजयाचा आनंदोत्सव आज मुंबईमध्ये साजरा केला जातोय। तर सध्याची शिवाजी पार्क परिसरामधली ही दृश्य आपण बघतोय। थोड्याच वेळामध्ये हा जो जल्लोष आहे किंवा ही अभिनंदन सभा जी आहे ठाकरे बंधूंची त्याला सुरुवात होणार आहे। मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्याच्या नंतर सध्या तरुणाई एकवटली आहे। याविषयी माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मिकी घई सध्या शिवाजी पार्काच्या याच परिसरामध्ये आहेत। मिकी, देशामधल्या तमाम विद्यार्थ्यांचं अभिनंदन सध्या केलं जात आहे। अभिनंदन सभा आयोजित करण्यात आली आहे। तरुणाई सध्या एकवटलेली दिसतीये। अर्थातच जंतर मंतर या ठिकाणी असलेलं जे युवकांचं जिंजीचं आंदोलन होतं त्याला एक मोठं यश मिळालं आणि आता मुंबईत या ठिकाणी दोन्ही भाव एकत्र ये ठाकरे बंधू अशा पद्धतीने देशातील विद्यार्थ्यांना अभिनंदन देत आहेत आणि या ठिकाणी हजारोच्या संख्येने विद्यार्थी जमतायत, जल्लोष साजरा करतायत आणि आपल्यासोबत मनसेचे पदाधिकारी सुद्धा आहेत। दादा, बघतोय आपण सकाळपासून तुम्ही तयारी करताय आणि हातामध्ये पोस्टर्स, जेन्झीज सुद्धा मोठ्या संख्येने पोहोचलेत। निश्चितपणे आज खरं तर त्यांच्या कौतुकाचा दिवस आहे। ज्या पद्धतीने त्यांनी संघर्ष केला, लढा उभा केला, सगळ्या लोकांना एकत्र केलं, मला वाटतं आज त्यांचं कौतुक करण्याचा दिवस आहे। हे पोस्टर्स तुम्ही सुद्धा जेन्झीज सारखे वेगवेगळे पोस्टर्स घेऊन येत आहे, त्यांच्याकडनं शिकतोय। त्यांच्याकडून हो, त्यांच्याकडनं त्यांचं आंदोलन यशस्वी झालं, त्यांच्याकडनं शिकतोय आम्ही आणि सगळ्या राजकीय पक्षांनी शिकलं पाहिजे। अर्थात जर आपण बघितलं तर समोर एक मोठं स्टेज, ट्रॉलीवर स्टेज टाकण्यात आलेलं आहे, ज्या ठिकाणी काही वेळातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठिकाणी पोहोचतील। परंतु आता जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात युवकांची युथ गर्दी होताना दिसतेय। पलीकडच्या बाजूला जर आपण बघितलं तर हातामध्ये तिरंगे घेऊन आणि या ठिकाणी एक वेगळा उत्साह, आनंद उत्साह, ज्या पद्धतीने दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी मैदानावर एक मोठं यश या युवकांना, या काँग्रेस जनता पार्टीला त्या ठिकाणी मिळाला, त्याच्यानंतर अशा पद्धतीने सर्वत्र जल्लोष होताना दिसतोय। पुणे असेल, मुंबई असेल, वेगवेगळे शहरं असतील, राज्यातील, देशातील, त्या ठिकाणी अशा पद्धतीने जल्लोष होतोय आणि त्यातच सगळ्यांचं लागलेलं मुंबईत दोन्ही भावंड एकत्र येत, ठाकरे बंधू या ठिकाणी एकत्र येत या विद्यार्थ्यांना, या जेन्झीला अभिनंदन देत आहेत देशातील या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि अशा पद्धतीने एक उत्सव या ठिकाणी, आनंद उत्सव साजरा होताना दिसतोय। रोहित पवार देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत, युवकांसोबत संवाद साधतायत आणि वेगवेगळ्या ज्या पद्धतीने आपण बघतोय की या छत्रपती शिवाजी पार्क परिसरातील जे देसाई चौक आहे, जिथं आता आपण हे आनंद उत्सव बघतोय, आनंद अभिनंदन विद्यार्थ्यांचा केला जातोय आणि सगळे विद्यार्थी संपूर्ण शहरातूनच नव्हे तर आजूबाजूच्या ग्रामातून, वेगवेगळ्या शहरातून, ग्रामीण भागातून देखील या ठिकाणी